पहिलं तर आम्ही म्हणतो सायन्स करून मुलांनी बिझनेस मध्ये उतरावं, क्या पण बात. ज्याला शक्य नाही त्याला अपॉर्च्युनिटी कुठल्या चांगल्या आहे मग त्या फील्ड चूज करणं, त्यामधला त्याच्यातला इंटरेस्ट ओळखणं, त्याची बौद्धिक क्षमता, आकलन क्षमता, त्याचं व्हिजन, या सगळ्या बाबी बघून आम्ही प्रत्येक स्टुडंटला करिअर गायडन्स करतो. वा वा, छान. तुम्ही आता म्हणाले की त्यांनी उद्योग व्यवसाय केला पाहिजे. बरोबर. खरं तर माझं फील्डच उद्योग व्यवसाय Right, आपल्याला right. माहिती आहे. हो. आणि तुम्ही असं म्हणाल की ज्यांना शक्य नाही, तर शक्य नसण्याची कारण बरोबर. तुम्हाला काय वाटतं, कुठले असतील? खूप सारे. प्रदीप सर, तुम्ही मला जे माहित आहे, तुम्ही डिफेन्स मध्ये मिनिस्ट्री लेवलला काम करतायत, हो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या बॉडीवरती काम करतायत. तुम्ही सुद्धा अभ्यास केला असेल की नाशिक शहर आणि अदर सिटीज यामध्ये काही ठिकाणी फरक आहे. याचं मी एक छोटं उदाहरण सांगतो. नाशिक मधल्या मुलांना किंवा डिस्ट्रिक्ट मधल्या मुलांना जर इंजिनिअरिंग करायची असेल तर आम्ही पहिला प्रेफरन्स देतो पुणे या मुंबई. हो. नाही पॉसिबल, काही वेगवेगळ्या कंडिशन्स असतात, त्यावेळेस नाही शक्य, तर मग आम्ही म्हणतो नाशिक. हे का म्हणतोय तर आम्हाला आफ्टर एज्युकेशन ज्या अपॉर्च्युनिटीज दिसतात त्या मेट्रो सिटीमध्ये जास्त आहे कम्पेअर टू नाशिक. जसं तुम्ही डिफेन्समध्ये काम करता, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहेत, तर आम्ही असा विचार करतो की ज्या मॅक्सिमम इंडस्ट्री त्या पुणे, मुंबई, बँगलोर या मोठ्या सिटीमध्ये आहे. तसं तर आपल्या सिटीला पण वाव आहेत. जर आपण अभ्यासू व्यक्तिमत्व आहात, आपण इंडस्ट्री जाणतात, महाराष्ट्र इंडस्ट्रीच्या बॉडीवरती तुम्ही आहात, तर थोडंसं जर तुम्ही नाशिकसाठी जर काही प्रोजेक्ट राबवता आले किंवा कॉलेजांना बरोबर घेऊन इंजिनिअरिंगच्या काही करता आलं तर निश्चितच नाशिकच्या मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना त्याचा फायदा होईल. त्याच विषयाला अनुषंगाने मी सांगतो. आता तुम्ही विषय काढला म्हणून खरं तर मला तुमची माहिती करून घ्यायची होती, पण हा विषय खूप महत्वाचा आहे तो मी सांगतो. बरोबर. विद्यार्थ्यांना गरजेचा, पालकांसाठी पण गरजेचा. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मिशन सुरू केलेलं आहे. बरोबर. आपल्याला 2047ला भारत जर आत्मनिर्भर दाखवायचा असेल आणि करायचा असेल, आपल्याला जर ह्या सेल्फ रिलायंट इंडिया मिशन जर पूर्ण सक्सेस करायचं असेल तर आपल्याला संपूर्ण देशी बनावटीच्या सगळ्या वस्तू बनवायला लागतात. त्यातलं सगळ्यात मोठं बजेट हे डिफेन्सचं असतं. बरोबर. आणि या डिफेन्सच्या विषयामध्ये आपल्याला माहिती बरोबर आहे की मी केंद्र शासनाच्या एक इनोव्हेशनचा जो प्रोजेक्ट आहे, नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटर, राईट, तर या इनोव्हेशन्सला बढावा मिळावा, त्याला एक दुवा त्यात कोणीतरी असावं, अशा प्रकारचं जे केंद्र आहे ते आपल्या पूर्ण भारतात 2च केंद्र आहेत. एक आहे कोइंबतूरला आणि दुसरं नाशिकला सुरू झालं. आणि सुदैवाने आपल्या शुभेच्छांच्या बळावर म्हणूया आपण की मी त्याचा आता संचालक आहे. आणि डिफेन्स इनोव्हेशन सेंटर मध्ये ज्या ज्या मुलांनी काही इनोव्हेशन केलं, स्टार्टअप्स असतील, MSMEs असतील, म्हणजे छोटे उद्योग असतील, बरोबर, ह्या सगळ्यांनी काही नवीन आयडिया जर तयार केली तर त्यांनी नेऊन दाखवायची कोणाला? बरोबर. तर त्यांनी ह्या सेंटर थ्रू ज्या कंपनीला किंवा ज्या क्षेत्राला ते लागू आहे डिफेन्स मधल्या, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कुठलंही, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचू शकता. तुम्हाला त्याचा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड मिळेल. त्याच्यासाठी फॅक्टरी टाकायला 10,000 कोटी रुपयाचं अनुदान आहे. अनुदान, कर्ज नाही, अनुदान आहे. 1-1 कोटी रुपयाचं टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आहे. आता हे जर का आपल्या मार्फत मुलांना माहिती झालं, पालकांना माहिती झालं, तर ते नोकरीच्या मागे न लागता इनोव्हेशनच्या मागे लागतील. आणि ते सेंटर आपण नाशिकला आणलं आहे. बरोबर. आणि मागच्या 3-4 वर्षात, आता कोरोनाच्या 2-3 वर्षात थोडस वेळ गेला, परंतु आता त्यावर 130 कंपन्या नाशिक मधल्या काम करतायत. अरे वा. आणि सर्वात चांगलं नाशिककरांचं भाग्य असं आहे की नुकतेच मोदीजी जेव्हा रशियाला गेले तेव्हा रशिया आणि भारतामध्ये करार झाला. तो सुखोई विमान आपल्या इथं बनतच आहे, ते आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष. परंतु HAL मध्ये आता पूर्ण सुखोई रशियात न बनता आता इथेच बनणार. पण त्याच्या बरोबरीला त्याचे जे स्पेअर पार्ट बनवणारे रशियातले जे छोटे उद्योग होते ते सुद्धा इथे येणार. अरे वा. त्यामुळे तुमच्या आमच्या सारखा किंवा आणखीन कोणी पण इथला उद्योजक त्यांच्यामध्ये कोलॅबरेटर होऊ शकतो. बरोबर. त्यामध्ये प्रचंड संधी आहे. मी तर सरकारला लिहून दिलेला आहे, प्लॅन दिलेला आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये 10,000 कोटीचा डिफेन्सचा फक्त व्यवसाय नाशिकमध्ये होईल. अरे वा. डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा. त्यामुळे प्रचंड स्कोप आहे. विद्यार्थ्यांनाही तुमच्या मार्फत तुम्ही हे सगळं एज्युकेट करा.